शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शास्त्री बागेत एका पिशवीत मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्याने गुरुवारी परिसरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरातील लाल बहादूर शास्त्री उद्यानात एका बाकड्यावर पिशवीत नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले। स्थानिक नागरिक दीपक स्वामीनाथन सिंग यांनी तातडीने याची माहिती सांगली शासकीय रुग्णालयाला दिली। त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले। सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। तपासात संबंधित अर्भक अवघ्या 1 दिवसाचे असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी रुग्णालयातील प्रसूती विभागात चौकशी केली असता अर्भकाच्या मातेचा शोध लागला। पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला असता तिचे पती अशोक सुसलात व 39 राहणार अष्टा हे अर्भक अंत्यविधीसाठी घेऊन गेल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी अशोक सुसलात याला ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी त्याच्या पत्नीची प्रसूती झाली होती। जन्मतः शारीरिक विकृतीमुळे अर्भकाचा मृत्यू झाला होता। गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी मृत अर्भक त्याच्या ताब्यात दिले होते। अशोक सुसलात अर्भक एका पिशवीत घेऊन शास्त्री चौक परिसरात आला। त्यानंतर तो जवळील दारूच्या दुकानात जाऊन मद्यपान केले। नंतर बागेत येऊन बाकड्यावर बसला। दरम्यान शौचास जाण्यासाठी तो उठला आणि अर्भक ठेवलेली पिशवी तेथेच ठेवून बसस्थानकाच्या दिशेने निघून गेला। काही वेळाने परत आल्यावर पिशवी तेथे नसल्याचे त्याला दिसले। नंतर नागरिकांनी अर्भक पुन्हा रुग्णालयात नेल्याचे त्याला समजले। या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।